चन्नीला गेल्यामुळे सगळ्यांचं मिसकम्युनिकेशन झालं. त्यासाठी मी आणि आम्ही एकदम शॉर्ट नोटीस मध्ये तुम्ही सगळेजण आला, तुमचा एवढा व्याप असून पण, त्यामुळं मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. जनसुराज्य शक्ती पक्षानं आपल्या सगळ्यांच्या, आता आपल्या आज वर्तमानपत्र मी वाचले, एक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्थान दिलं, त्याबद्दल पुनश मी आपल्या सगळ्यांचं मनस्व आभारी आहे. आज या ठिकाणी जनसुराज्य शक्ती, आरपीआय, आठवले गट यांचं दोघांच्या युतीनं त्या येणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी 30 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आमचे एकत्र दिलेले आहेत. तुम्हाला आता उमेदवारांची नावं सगळी वाचण्यापेक्षा मी यादी देतो, कारण तुम्ही सगळी गडबडीत आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचा आज निर्णय झाला. पक्षाचे आमचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरी सावकार साहेब, त्याचबरोबर आरपीआयचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब, या दोघांची चर्चा करून या दोन पक्षांच्या त्या ठिकाणी युती झाली. आम्ही महायुतीतले जरी दोन्ही पक्ष असलो तरी आम्हाला कुणाला समाधानकारक जागा मिळाला नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी एकत्रितपणे येऊन आमचं स्वतंत्र आघाडी आम्ही केलेली आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक पुढे जायची आहे. त्यामध्ये एक यशस्वीरित्या एक चांगला पर्याय हा जनतेसाठी, एक स्वच्छ कारभार, एक चांगल्या पद्धतीचा विचार, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारे आठवले साहेबांनी असणार सर्व संघटना, उत्तम दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या बरोबर, त्याचबरोबर सर आहेत आमच्या ठिकाणी, त्याचबरोबर बराले अण्णा आहेत, पुरेकर साहेब आहेत, त्याचबरोबर आमचे शांतीलाल लिंबाने आमचे कोऑर्डिनेटर आहेत, हे सगळं कार्यालयीन सचिव आहेत, पूर्व निवडणुकीचा जो असणारा सगळा ते आहेत. त्याचबरोबर पक्षाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने या ठिकाणी असणार आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक, पक्षाचे एक युवा नेते विजयसिंह माने या ठिकाणी असणार आहे. आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार करून या पक्षाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न करू.